लक्ष्मी माता कायमची स्थिर राहण्यासाठी अक्षय तृतीयेला करा या 26 पैकी एक गुप्त उपाय। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। अक्षय तृतीया म्हणजेच 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला दिवस आहे। या दिवसाला खूप महत्त्व आहे। या दिवशी केलेले दान, पुण्यकर्म, भगवंताची सेवा, उपासना हे अक्षय पुण्य प्राप्ती करून देते। या दिवशी जीवांचे देह आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे। मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात। काहीही स्थायी नाही, परंतु शास्त्रानुसार हा एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते। हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया। अक्षय अर्थात कधीच क्षय न होणारे। अक्षय तृतीयेला केलेली साधना, दान, सत्कर्म, दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात। म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे। अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना, पूजा अर्चना, दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा। अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते। अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। वर्तमान युग अर्धप्रधान युग आहे। आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धन प्राप्त करू इच्छित आहे। धन प्राप्तीसाठी व्यक्ती कधीकधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही, तरी असे करणे अनुचित नाही। शास्त्रामधून असे अनेक धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धन अभाव दूर करून धन प्राप्ती करता येऊ शकते। आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायाबद्दल माहिती देत आहोत, ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो। आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहेत। 1 नंबर, अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे। व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात। 2 नंबर, अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे। 3 नंबर, अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे। 4 नंबर, अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा। 5 नंबर, अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या। 6 नंबर, अक्षय तृतीयेला सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून द्यावं। 7 नंबर, अक्षय तृतीयेला विष्णू सहस्त्रनाम व श्रीसूक्त पाठ करून माँ त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चना करावी। 8 नंबर, अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी। 9 नंबर, अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी। 10 नंबर, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते। 11 नंबर, आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे। 12 नंबर, अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते। 13 नंबर, या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल। वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही। 14 नंबर, या दिवशी छत्रीदान नक्की करावी आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी। 15 नंबर, आहारात सातूचे सेवन करावे। या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे। 16 नंबर, मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे। 17 नंबर, देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा। 18 नंबर, या दिवशी श्री रामचरित्र मानसमधील अरण्यकांड पाठ करावे। यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात। याने जन्मजन्मांतरांचे पुण्य फळ प्राप्त होतं। याने रामकृपा मिळते। 19 नंबर, देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा। 20 नंबर, दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे
आणि सोबतच दूध दही अर्पित करावे. 21 नंबर, गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करावे. 22 नंबर, देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे. 23 नंबर, देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे. 24 नंबर, चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे. 25 नंबर, लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या. 26 नंबर, चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर नणंद किंवा भावजाईला भेट द्यावी. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.